उदय सामंत आज भावना गवळी यांची भेट घेणार आहेत। तिकीट कापल्यानंतर मनधरणी करण्याचा प्रयत्न सामंतांचा असेल। उमेदवारी न मिळाल्यामुळे तिकीट कापलं गेल्यामुळे भावना गवळी या नाराज आहेत। गवळींचा 4 ते 5 दिवसांपासून फोन सुद्धा बंद असल्याची माहिती समोर येते आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज उदय सामंत आणि भावना गवळी यांच्यामध्ये होत असलेली ही भेट। भावना गवळी यांचं तिकीट यावेळेला कापलं गेलं, त्यांची उमेदवारी यावेळेला रद्द करण्यात आली 4 ते 5 दिवसांपासून। त्यानंतर त्यांचा फोन बंद असल्याची माहिती आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती शिंदेच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत हे आज भावना गवळी यांची भेट घेत आहेत आणि याविषयीच्या घडामोडींविषयी अधिक बोलूयात। देव इंगोले आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। देव, भावना गवळी यांचा फोन हा 4 ते 5 दिवसांपासून बंद आहे, त्या नाराज असल्याची चर्चा आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती होत असलेली सामंतांची आजची ही भेट। गुरु, नक्कीच भावना गवळी यांची उमेदवारी ही वाशिम यवतमाळ मतदारसंघातून रद्द झाल्यानंतर त्या प्रचारात कुठेही सहभागी झाल्याच्या दिसल्या नाही। मुख्यमंत्र्यांची सभा झाली होती, तिथे सुद्धा त्या आल्या नव्हत्या। त्यानंतर अर्जुन खोतकर जे या जिल्ह्यासाठी आणि यवतमाळ वाशिमसाठी आता निरीक्षक नेमण्यात आलेले आहेत, त्यांच्याशी आम्ही बातचीत केली होती। तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आता आम्ही भावना गवळी यांना मनवण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्यांचा फोन नॉट रिचेबल येतोय। मात्र आज उदय सामंत हे वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि ते या ठिकाणी प्रचार करणार आहेत। मात्र त्याच दरम्यान त्यांचा रिसोड सुद्धा एक दौरा ठेवण्यात आलेला आहे। रिसोड हे भावना गवळी यांचं होम ग्राउंड आहे, तिथे त्यांचं घर आहे आणि रिसोड मध्ये मग ते भावना गवळी यांची भेट घेतात का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे, कारण नाराजीचा सूर त्यांचा आहेच। मात्र त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आता उदय सामंत त्यांची भेट घेतील आणि त्यानंतर त्यांची नाराजी दूर होते का, त्यांना नेमकं कोणतं आश्वासन दिलं जाते आणि त्याही पुढे त्या या प्रचारामध्ये सक्रिय होतात का, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। गुरु, बरोबर, त्यामुळे या भेटीनंतर भावना गवळी काय भूमिका मांडतात बघायचंय। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढे जाऊयात।